सन्मान्य महापौर महोदय, सन्मान्य आयुक्त साहेब, ठराव क्रमांक 114 मध्ये प्रभाग क्रमांक 7 अंतर्गत कणसोली परिसरामध्ये सेक्टर 25 येथे नव्याने स्मशानभूमी निर्माण व्हावी याकरिता हा ठराव मांडलेला आहे. महापौर महोदय, आपल्याला सांगू इच्छितो की तलोली नाका परिसरामध्ये जवळपास आज 20 ते 25 हजार नागरिक वास्तव्यास आहेत त्या ठिकाणी. मग तलोली नाका परिसरातील साठेनगर असेल, जगन पाटील चाला असेल, गोल्डन नगर परिसर असेल, अर्जुनवाडी असेल, सेक्टर 25चा तलोलीचा, सेक्टर 21चा काही परिसराचा भाग असेल, यामध्ये जवळपास 15 ते 20 हजाराच्या आसपास त्या ठिकाणी नागरिक राहतात. आणि एखादा जर मृत्यू झाला त्या ठिकाणी तर जवळपास 2 ते 2.5 किलोमीटर पायी चालत प्रेत जे आहे ते तिकडच्या नागरिकांना जे आहे रबाले या ठिकाणी मध्यवर्ती स्मशानभूमीमध्ये घेऊन जावं लागतं. मी निवडून आल्याच्या नंतर 17 जानेवारी रोजी आयुक्त साहेबांना जे आहे पत्र दिलं होतं की आपण सिडकोकडून कुठेतरी जे सेक्टर 25मध्ये स्मशानभूमी व्हावी यासाठी जे आहे भूखंड हस्तांतर करण्यात यावा, यासाठी प्रक्रिया करावी, असे निवेदन मी आयुक्त साहेबांना दिलं होतं. आणि त्या अनुषंगाने जे आहे मालमत्ता विभागाने सिडकोला त्या ठिकाणी पत्रव्यवहार देखील केले होते. परंतु महापौर महोदय, आपल्या माध्यमातून मी आयुक्त साहेबांना या ठिकाणी प्रश्न विचारू इच्छितो की आज गेल्या 7 महिन्यापासून महापौर महोदय मी वारंवार सिडकोकडे पाठपुरावा करत आहे. रोज त्या ठिकाणी जातोय, पाठपुरावा करतोय, भूखंड हस्तांतर व्हावा यासाठी प्रयत्न करतोय, परंतु महानगरपालिकेची काही जबाबदारी आहे की नाही याचं उत्तर मला आज या ठिकाणी जे आहे मालमत्ता विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याकडून पाहिजे. कारण आपण पत्रव्यवहार करतात महानगरपालिकेचे अधिकारी, परंतु सिडकोकडे जे आहे हस्तांतर व्हावं यासाठी महानगरपालिकेचे अधिकारी कुठले सिडकोमध्ये त्या ठिकाणी फिरकत नाही. ही माझीच परिस्थिती नाही, संपूर्ण नगरसेवकांची आज ही परिस्थिती आहे. सिडकोला पत्र जातात मालमत्ता विभागाकडून, परंतु त्या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने पाठपुरावा होत नाही. म्हणून माझी आपणास महापौर मॅडम विनंती आहे की मालमत्ता विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांना या ठिकाणी बोलवून त्यांच्याकडून मला त्या ठिकाणी जे आहे ते उत्तर पाहिजे. महापौर महोदय, या आपण जे पत्रव्यवहार करतो ना सिडकोला मालमत्ता विभागाच्या माध्यमातून, त्याचं पाठपुरावा होणं गरजेचं आहे, त्याची जबाबदारी निश्चित होणं कुठेतरी गरजेचं आहे. आज आपण 7 महिन्यानंतर सांगता की मी पाठपुरावा करणार, तर ही खेदाची बाब आहे. तर मला ही विनंती आहे महापौर महोदय आपल्या माध्यमातून की जे पत्रव्यवहार नगरसेवकांच्या माध्यमातून सिडकोला हस्तांतरासाठी जातात त्याचं एक जबाबदारी निश्चित करणं कुठेतरी गरजेचं आहे. कारण हजारो पत्र तिथे गेलेले आहेत, परंतु पाठपुरावा महानगरपालिकेच्या माध्यमातून होत नाही. त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यात येईल अध्यक्ष महोदय. धन्यवाद महापौर महोदय. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.